अंकलकोप येथे बेकायदा माती उत्खननावर तहसीलदार तेजस्विनी आहेर नरवाडे यांची धडक कारवाई. जेसीबीसह 5 वाहने जप्त. कृष्णाकाठावरील अवैध उत्खननावर कडक इशारा. पलूस तालुक्यातील अंकलकोप येथील कृष्णा नदी काठावर सुरू असलेल्या बेकायदा माती उत्खननावर पलूस तहसीलदार तेजस्विनी आहेर नरवाडे यांनी धडक कारवाई करत एक जेसीबी व माती वाहतूक करणारी 4 वाहने जप्त केली. जप्त करण्यात आलेली सर्व 5 वाहने पलूस तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. अंकलकोप येथील कृष्णा नदी काठावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून परवान्यापेक्षा जादा उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नरवाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून अचानक धाड टाकली. या कारवाई दरम्यान जेसीबी क्रमांक MH10 EE 3078 माती उत्खनन करताना रंगेहात आढळून आला. तसेच माती वाहतूक करणारी वाहने अशोक लेलँड क्रमांक MH10 CR 6774, MH10 CR 3678, MH10 AW 9955 तसेच अशोक लेलँड नंबर प्लेट नसलेले अशी 4 वाहने तहसीलदारांच्या निदर्शनास आली. ही सर्व वाहने तात्काळ जप्त करण्यात आली. याबाबत माहिती देताना तहसीलदार तेजस्विनी आहेर नरवाडे म्हणाला की जप्त केलेल्या वाहनांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून संबंधित ठिकाणी झालेल्या माती उत्खननाचा देखील पंचनामा करण्यात येणार आहे. परवान्यापेक्षा अधिक उत्खनन आढळून आल्यास संबंधित वाहनधारकांवर शासकीय नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरील गावांमध्ये कार्यरत असलेल्या तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला. कृष्णा नदी काठावर सुरू असलेल्या बेकायदा माती उत्खननावर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे अवैध माती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. नमस्कार, मी तहसीलदार पलूस तेजस्विनी जयश्री प्रफुल्ल आहेर नरवाडे. काल अंकलकोप या ठिकाणी मला माती उत्खननाबद्दल गोपनीय माहिती मिळाली आणि मी ऑफिस या ठिकाणी 4 हायवा आणि एक जेसीबीच्या सहाय्याने नदीच्या बाजूला शेतामध्ये माती उत्खनन चालू होतं आणि मी ते हायवा आणि जेसीबी सील केलेले आहेत आणि ती जागा देखील सील केलेली आहे. नियमानुसार पंचनामा केलेला आहे. सर्कल TTSच्या मोजणी करून आम्ही त्याच्यात टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघून काही एक्स्ट्रा उत्खनन जर झालेलं असेल तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आणि माझ्या तहसीलच्या ज्युरिस्डिक्शनमधल्या सगळ्यांना हे नम्र विनंती आहे सुरुवातीला की अशा प्रकारचं उत्खनन जर कोणी करत असेल ते त्वरित थांबवण्यात यावं. रीतसर परवाना घ्या, रॉयल्टी भरा आणि जेवढं तुम्ही रॉयल्टी भरतायत आणि जो परवाना मिळतोय त्या नियमात राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. अदरवाईज जो माझ्या लक्षात येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि तलाठी सर्कल यांनासुद्धा मी हेच सांगेन की प्रामाणिकपणे कारवाई करा, काम करा. मी खुश राहील.